Hello and welcome to our very first episode of the Nikita Patki Show. And in this season, we are going to cover makeup artists all across Pune and Maharashtra. And we'll get to know their journey and their good and bad experiences in their life and about their career and everything. Because being an artist myself, we all have many things to say about it, and many aspiring makeup artists can inspire from that and learn from that. So many things are there which we can share. And today, on our very first episode, we have a very special person on our couch today. And she's special to me because she's my mentor. She's like one of the topmost makeup artists, not only in Pune but across Maharashtra. And she's a very sweet person, and she's a businesswoman and entrepreneur also. So we have today a very special Tejaswini ma'am. Yay, drum rolls. Ma'am, welcome to our show and thank you so much for being here. Thank you so much. काढून आमची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि आला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. Thank you so much for having me here. And I'm so happy to see you after a long time. Yes. So happy to see you growing here. And I'm super excited for this. So ma'am, now I'm going to ask you many questions about your journey, about your life, and being a mother also. How do you manage your work and your personal life, and तुमची entrepreneurship ची journey पण कशी होती? So all these questions are going to be there. I'm sure माझ्या एवढीच उत्सुकता आपल्या व्ह्युअर्सला पण असेल, तुमच्या फॅन्सला पण जाणून घ्यायचं असेल की कसं काय तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करता. Yes, absolutely. Even I'm so excited to share this because I guess अजूनपर्यंत असे पॉडकास्ट फार झाले नाहीयेत. Especially if you're covering makeup artists. I think सगळेच makeup artists I'm sure are going to be very excited for this. So yeah, Let's hope so. let's hope. Yeah. So let's dive into the question segment now and let's get to know more about Tejaswini. मॅम, तुमची जर्नी खूप मोठी आहे. तुम्ही 12-13 वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये आहात आणि त्यावेळेस म्हणजे जेव्हा तुम्ही या करिअरची सुरुवात केली त्यावेळेस मेकअप आर्टिस्ट्री हे एक करिअर म्हणून कन्सिडरच करायचे नाहीत लोक. तो मग तुम्ही कसं तुमच्या फॅमिलीला कन्व्हिन्स केलं टू टेक दिस ॲज युअर करिअर आणि हाऊ एव्हरीथिंग वेंट? सो बेसिकली मी आधी इंजिनिअरिंग केलेलं आणि मी आधी IT मध्ये जॉबला होते. आय थिंक सगळ्यांना हे बऱ्यापैकी माहितच आहे. पण इंजिनिअरिंग करतानाही मी शुअर होते की मला मे बी जॉब लाईफ टाईम नाही करायचा आहे किंवा मला फुल टाइम नाही IT मध्ये अडकायचंय. वेन आय वॉज वर्किंग इन IT तेव्हाही मी बोलायचे की आय एम जस्ट कलेक्टिंग सम भांडवल मी माझ्या बिझनेससाठी गोळा करतेय. देन आय एम गोइंग टू स्टार्ट माय बिझनेस अँड आय वॉज शुअर दॅट आय विल स्टार्ट समथिंग इन ब्युटी इंडस्ट्री. तेव्हा माझं एक असं स्वप्नीशी बोलायचे की मी माझं एक सलॉन टाकेल, मी गल्ल्यावर बसेल अँड देन मुली असतील माझ्याकडे खूप साऱ्या. सो दॅट वॉज माय प्लॅन जेव्हा मी IT मध्ये होते. अँड आय यूज टू डू व्हेरी नाईस मेकअप. म्हणजे मी तेव्हाही लोकांना खूप ट्रान्सफॉर्म करायचे. पण तेव्हा मेकअप आर्टिस्टची असं काही नव्हतं. म्हणजे ब्युटिशियन यूज टू डू मेकअप, ब्युटिशियन यूज टू डू ब्युटी ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट. सो मलाही माहित नव्हतं मी काय करणार आहे. बट समथिंग वॉज इन माय माइंड की मला बिझनेस करायचा. आय डोंट वॉन्ट टू बी इन IT फॉर एव्हर. आणि देन माझं लग्न वगैरे झाल्यानंतर जेव्हा आय सॉ मेकअप, म्हणजे मोस्टली मुली लग्नातच एवढा मेकअप वगैरे बघता, मला रिअलाइज झालं दिस इज समथिंग आय रिअली लाईक. अँड देन ज्यांनी मग माझा मेकअप केला मी त्यांच्याकडे शिकले. देन आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट मेकअप. आणि तेव्हा मेकअप आर्टिस्ट नव्हतेच, पण मी फक्त मेकअपचा कोर्स आधी केला. म्हणजे तेव्हा मला माहितीही नव्हतं की एवढं बूम होईल बिकॉज ऍब्सोल्युटली हे काही नव्हतंच तेव्हा. पण मी मेकअपचाच कोर्स केला आणि मेकअपचा कोर्स केल्यानंतर मला जाणवलं की अच्छा नाही, लोकांना तर ब्युटी पण पाहिजे पूर्ण सगळी. दे वॉन्ट एव्हरीथिंग टुगेदर. देन आय डिड ब्युटी कोर्सेस, देन आय डिड हेअर कोर्सेस. मी फेशियल, पेडिक्युअर, वॅक्सिंग मी सगळं शिकले. बट आय वॉज मोर फोकस ऑन मेनली माझं हे होतं की मला मेकअपच करायचंय. आफ्टर दॅट नंतर मग थोडीशी मेकअपची डिमांड वाढायला लागली आणि मग एक घरी छोटंसं सेटअप वगैरे केलं. तेव्हा मला लोकांना सांगावं लागायचं की वाय आय एम अ मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे. भले मी ब्युटी सर्व्हिसेस करत होते पण मी फक्त घरच्या घरी थोडंसं करत होते. अँड देन आय रिअलाइज की ओके आय एम गेटिंग मनी बट आय एम नॉट गेटिंग दॅट हॅपीनेस. आणि पैशासाठीच काम करायचं होतं तर मला IT मध्येही पैसे भरपूर मिळत होते. सो देन आय डिसाइडेड नाव आय नीड टू फोकस ऑन मेकअप. आणि म्हणून मी ऍक्च्युली मेकअप मध्ये जास्त लक्ष घालायला सुरुवात केलं आणि इव्हेंच्युअली मी पार्लरचं जे पण करत होते ते बंद केलं. आणि मला लोकांना ऍक्च्युली सुरुवातीला हे सांगावं लागायचं की देर इज डिफरन्स बिटवीन ब्युटिशियन अँड मेकअप आर्टिस्ट. नो इंस्टाग्राम, फेसबुक पेजेस तेव्हा जस्ट सुरू झाले होते. इंडियामध्ये फारसे फेसबुक पेजेस पण नव्हते तेव्हा. म्हणजे
पॅम्पलेट्स वरती मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे बिफोर सोशल मीडिया पॅम्पलेट्स मी वाटायचे न्यूजपेपरला. सो मी त्यावेळेस ज्या प्रकारे हे सगळं एक्सप्लेन करायचे, देर इज डिफरन्स बिटवीन मेकअप आर्टिस्ट अँड ब्युटिशियन, त्याच्यामध्ये मी वेगळं काय करते हे मला लोकांना सांगायला लागायचं. ब्युटिशियन्स 500 रुपयामध्ये मेकअप करायचे, मी त्याचे 1000 रुपये का घेते हे मला सांगावं लागायचं. म्हणजे तेव्हा चार्जेस पण खूप कमी होते. बट देन आय हॅव सीन अ कम्प्लिटली डिफरंट एरा. म्हणजे असं वाटतं की एकदम पुरातन काळातून आता इकडे इंस्टाग्रामवर आपण जे बघतो, इट्स ऑल डिफरंट. बट स्लोली आय थिंक मेकअप आर्टिस्टला खूप व्हॅल्यू मिळायला लागली किंवा एक प्रेस्टिजियस करिअर म्हणून हे कन्सिडर करायला लागले. सो या दॅट चेंज ऍक्च्युली तो इव्हेंच्युअली झाला. अँड आय एम रिअली हॅपी की मी हा डिसिजन खूप आधी घेतला की मला मेकअप मध्येच करायचंय. अँड टू अंडरस्टँड दॅट आय थिंक इट टेक्स टाइम की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय. बट वन थिंग वॉज शुअर की मला पैशासाठी कुठेही काम नाही करायचं, जिथे मला आवडतं तिथे मला काम करायचंय. बरोबर. सो मॅम, तुम्हाला आपला स्टुडिओ असावा असं कधी वाटलं? बिकॉज बॅक देन जेव्हा मी सर्च करत होते मेकअप कोर्सेससाठी, तेव्हा पुण्यामध्ये कोणाचाही असा मेकअप स्टुडिओ प्रोफेशनल लेवलवरती नव्हता. सो तुमचा एकच स्टुडिओ मला सर्चमध्ये आला आणि असे तुम्ही मला म्हणजे खूप तुमचं काम आवडत होतं, त्यामुळे आय वॉज आयिंग ऑन युअर क्लासेस अँड एव्हरीथिंग. सो स्टुडिओ बद्दलची तुमची कशी जर्नी स्टार्ट झाली? सो मी सुरुवातीला एक 2-3 वर्ष मी घरूनच काम करत होते आणि त्यानंतर मला क्लासेसची एन्क्वायरी यायला लागली. त्यानंतर क्लायंट जेव्हा घरी यायला लागले तेव्हा मला असं वाटलं की वी शुड हॅव समथिंग, एक प्रोफेशनल सेटअप. सो पहिलं जे स्टुडिओ होतं ते मी ऍक्च्युली घरात केलं होतं आणि घरीच मी माझे कोर्सेस पण सुरू केले होते. पण नंतर मला असं जाणवलं की नाव इट्स गेटिंग बिगर अँड बिगर अँड आय नीड बिग स्पेस. त्यानंतर मग मी बाहेर जेव्हा स्टुडिओ शिफ्ट केलं, ऍक्च्युली माइन वॉज नॉट फर्स्ट, आधीही स्टुडिओ होते पुण्यामध्ये, पण त्यांच्यामध्ये ब्युटी ट्रीटमेंट्स आणि हेअर ट्रीटमेंट्स होत्या. इट वॉज लाईक काइंड ऑफ फुल सलॉन टाईप. सो मग मी जेव्हा बाहेर शिफ्ट केलं, इट वॉज लाईक बूम, बिकॉज इंटिरियर अँड एव्हरीथिंग आय डिड. लाईक माझं पहिल्या स्टुडिओचं इंटिरियर तू बघितलेलं, इट वॉज अमेझिंग. सो असं स्टुडिओ पुण्यामध्ये नव्हतं आणि त्यानंतर स्टुडिओ कल्चर आय थिंक पुण्यात सुरू झालं. सो इट वॉज स्लो प्रोसेस. लाईक आज उठून मी मेकअप आर्टिस्ट झाले आणि लगेच स्टुडिओ, अशी माझी प्रोसेस नव्हती. फर्स्ट आय डिड फ्रीलान्सिंग, देन आय डिड स्मॉल सेटअप ॲट होम अँड देन आय वेंट फॉर अ प्रोफेशनल स्टुडिओ. आणि तेव्हा माझी क्लासेसची रिक्वायरमेंट वगैरे तेवढी वाढली होती म्हणून आय थॉट ऑफ डुईंग इट. आणि या पूर्ण प्रोसेसला आय ऑलमोस्ट टुक 6 years. इट वॉज अ स्लो प्रोसेस, नॉट लाईक असं एकदम उठून स्टुडिओ. सो जेव्हा तुम्ही क्लासेस केले, तुम्ही मेकअप शिकत होता, तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता विथ युअर मेंटॉर्स? सो आमच्या वेळेस मेकअप फार वेगळा होता. म्हणजे आता जेवढं मेकअप मध्ये आपण स्टेप्स फॉलो करतो किंवा जेवढ्या प्रकारचे आय मेकअप होतात, प्रॉडक्ट्स होतात, असं काहीच नव्हतं. पुण्यामध्ये आय थिंक फक्त मॅक एक ब्रँड होतं, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरे ब्रँड वापरत नव्हतं, क्रायलॉन अँड मॅक. आणि जे शिकवत होते ते पण तेवढंच बेसिक होतं सगळं. पण या लाईक त्यांच्याकडून शिकलो आम्ही, नाही असं नाही. म्हणजे बिझनेस स्टार्ट तर तिथूनच झाली. आणि सगळीकडे थोडा थोडा एक्सपिरियन्स असतोच की जिथून तुम्ही प्रत्येक गोष्ट घेऊ शकता. आणि मला जे शिकायचं होतं ते मला पुण्यात जेव्हा असं वाटलं मिळत नाही, तेव्हा मी मुंबईला गेले, तेव्हा मी दिल्लीला गेले. सो मी अशा खूप ठिकाणाहून शिकले आणि मी आजही म्हणते मी प्रत्येक मेंटरकडून काही ना काही शिकून आलेली आहे. सो मी असं कधीच म्हणणार नाही की इथे जाऊन माझं वेस्ट झालं, जे आजकाल मुलांना फार वाटतं. प्रत्येक ठिकाणाहून तुम्ही काही ना काहीतरी घेऊन बाहेर पडताच, असं होत नाही की तुम्ही मोकळ्या हाताने जाता. आणि त्यानंतर मग मी 6 वर्ष झाल्यानंतर एक मी माझे क्लासेस सुरू केले, जेव्हा मला असं वाटलं की आता मी सगळं शिकवू शकते. देन आय स्टार्टेड माय अकॅडमी. सो जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही 6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि मग तुम्ही क्लासेस घ्यायला सुरुवात केली. पण आजकाल कसं झालंय की कॉम्पिटिशन तर खूप वाढलेली आहे. देर आर सो मेनी मेकअप आर्टिस्ट इन मार्केट. आणि मोस्ट ऑफ द पीपल आजकाल काय करतायत की 1-2 महिने शिकल्यानंतर लगेचच दे आर स्टार्टिंग विथ देअर क्लासेस विथ नो एक्सपिरियन्स, रिअल एक्सपिरियन्स विथ द ब्राइड्स अँड ऑल. तर अशा लोकांना तुम्हाला काही म्हणजे सांगू इच्छिता का तुम्ही? सी आता फ्रँकली इतके मेकअप क्लासेस आणि इतके मेकअप आर्टिस्ट झालेले आहेत मार्केटमध्ये, आय थिंक इट्स टू लेट टू टेल एव्हरीवन. बट या म्हणजे ज्यांना क्लासेस करायचे दे शुड डू सम रिसर्च की आपण कोणाकडे शिकतोय किंवा आपण कोणाकडे चाललोय, त्यांना एक्सपिरियन्स किती आहे. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लासेस मी माझ्या स्टुडंट्सलाही कायम सांगते, म्हणजे तू पण होतीस, तुलाही माहिती, मी बॅचेसमध्ये नेहमी सांगते, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला एक्सपिरियन्स येत नाही तुम्ही क्लासेस घेतलेच नाही पाहिजे. बिकॉज त्यासाठी खूप एक्सपिरियन्स लागतो. त्यासाठी तुम्ही तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप केले पाहिजेत. सो आजकालच्या जनरेशनला खूप क्विक मनी पाहिजे आणि आय थिंक समहाव पीपल थॉट की क्लासेसमध्ये खूप जास्त पैसा आहे आणि म्हणून लोकांनी एक फटाफट ग्रो करण्याचा बिझनेस प्लॅन म्हणून क्लासेसकडे बघितलेला आहे. जे जुने आर्टिस्ट आहेत दे आर डिफरंट दॅन आत्ताची जी कॅटेगरी चाललेली आहे की फटाफट क्लासेस. कारण जुन्या आर्टिस्टने खूप
मन लावून काम केलेलं आहे, आपला एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी क्लासेस घेतलेले. ते नेव्हर थॉट, म्हणजे माझा पहिला क्लास मला पैसे पाहिजेत किंवा मला ग्रो करायचे म्हणून नव्हता. आय वॉज प्रेशराइज बाय पीपल की तुम्ही क्लासेस का नाही घेते आणि कधी घेणार आहे. म्हणजे मी इतकी प्रेशराइज झाले होते की मला टेन्शन आलं होतं आता मला केलेच पाहिजे, बिकॉज पीपल जेन्युइनली वॉन्टेड टू लर्न. आता म्हणजे लोकांना क्लास हा एक चटपट मनी असं झालेला आहे. सो दॅट्स हाऊ इट इज. सो आय थिंक जाणाऱ्या लोकांनी तिथे विचार केला पाहिजे की किती एक्सपिरियन्स आहे, किती रिअल ब्राईड केलेले आहेत, कुठले प्रॉडक्ट्स आहेत, देन देर आर कॅटेगरीज ऑफ मेकअप, व्हॉट यू वॉन्ट टू लर्न, ते सगळं बघून गेलं पाहिजे. राईट. आणि अशाच ह्याच्यामध्ये लोक आजकाल लिटरली 500,000 रुपयामध्ये सुद्धा मेकअप करायला तयार झालेले आहेत. असे गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. म्हणजे मी जेव्हा सुरू केलं तेव्हाही लोक 500 रुपयामध्ये मेकअप करत होते आणि आजही 12 वर्षानंतर लोक 500 रुपयामध्ये मेकअप करतात. इट्स व्हेरी सरप्राइझिंग. याच्यामुळे मार्केट नक्कीच खराब झालंय. म्हणजे आय हॅव सीन द इंडस्ट्री 360 डिग्रीचा चेंज मी बघितलेला आहे मेकअप इंडस्ट्रीमध्ये. जेव्हा मेकअप आर्टिस्ट कोणीच नव्हते पुण्यामध्ये, हार्डली काही होते जे मोस्टली सेलिब्रिटीजवर फोकस करत होते. वेडिंग इंडस्ट्रीमध्ये 2-3 मेकअप आर्टिस्टची नावं मला आठवत आहेत. आणि आता एवढे मेकअप आर्टिस्ट आहेत, पण जे मार्केट डाऊन झालेलं आहे, आय थिंक दॅट इज व्हेरी बॅड. बिकॉज कुठेतरी जाऊन याचा फ्युचरमध्ये फटका बसणार आहे आणि हा सगळ्या आर्टिस्टला सोबत बसणार आहे. एक्झॅक्टली. आणि हा त्या लोकांमुळे ज्यांच्यामुळे की चार्जेस कमी केलेले आहेत, स्वस्तामध्ये मेकअप करून देणे. स्वस्तात इनफॅक्ट खूप सारे आर्टिस्ट फ्रीमध्ये मेकअप करतात जस्ट टू क्रॅक अ बिग वेडिंग. सो दॅट इज ऑल्सो हॅपनिंग इन इंडस्ट्री. पण ठीक आहे, एव्हरीवन इज गोइंग टू गेट अफेक्टेड इव्हेंच्युअली, दॅट्स फॉर शुअर. So, ma'am, you're a mother. You have a beautiful daughter, Ahana. And being a mother, how do you manage to keep your work-life balance? And how much does your family supports you in all this? So, please share that. So family support 100%. In fact, I'll say 1000% because without family support, it's not possible. I guess एक quote पण आहे की if you are successful as a woman, there is either supportive family or there is no family. So it's very important to have family support. आणि I do have like my husband, my mom, they both are very supportive. आणि त्या दोघांमुळेच मी जे काही आहे ते आहे. म्हणजे आज मी इथपर्यंत आलेच नसते जर माझ्या आईचा आणि माझ्या नवऱ्याचा सपोर्ट नसता. माय डॉटर इज ऑल्सो व्हेरी सपोर्टिव्ह. ती सप्टेंबरमध्ये बॉर्न होती आणि नोव्हेंबरमध्ये सीझन होता आणि मी तिला 2-3 महिन्याची असताना सोडून कामाला गेलेली आहे. तेव्हापासून मी आजपर्यंत बाहेरच आहे. पण मध्ये मला एक असं रिअलाइज झालं की बिकॉज आय एम वर्किंग फॉर सो मेनी इयर्स, मला रिअलाइज झालं हे नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे काम करणं. आणि कुठेतरी तिचं हे वय जे आहे निघून जाईल. तिचं लहानपण तर माझ्या आईसोबतच जास्त गेलं, पण जशी ती मोठी व्हायला लागली मला असं जाणवलं तिला माझी खूप गरज आहे. आणि आता मी जास्त फोकस करते की मी फॅमिलीवर फोकस करेल. After working for 12 years, I think you reach to that certain level where you want to focus on yourself, your family. Right. पण पूर्वी मी इतकं काम केलेलं आहे, म्हणजे बर्थडेज, अॅनिव्हर्सरी, सण, संडेज, वीकेंड, म्हणजे काहीच नाही बघायचे. मी दिवसभर बाहेर असायचे, पहाटे जायचे, मी रात्री यायचे. म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह, माझी मुलगी 8 महिन्याची एक होती आणि 15 दिवस मी तिला भेटले नव्हते. मी तिला आईकडे ठेवलं होतं. सो इतकं लॉंग टाइम माझ्याकडे काम होतं आणि तिला मी पूर्ण पाठवून दिली होती. सो दॅट्स हाऊ आय डिड इट. बट आता मी अशा लेवलला आहे जिथे आय वॉन्ट टू फोकस ऑन माय सेल्फ अँड माय फॅमिली. बिकॉज आय थिंक मी थोडीशी मॅच्युरिटी पण आल्यानंतर यू अंडरस्टँड युअर प्रायोरिटीज. सो आय थिंक नाऊ आय एम प्रायोरिटायझिंग माय लाईफ. आय एम गिव्हिंग प्रायोरिटी टू माय फॅमिली. व्हेरी ट्रू. सो मॅम, आजकाल बऱ्याच अशा मुली आहेत ज्यांना मेकअपमध्ये करिअर करायचं म्हटल्यावरती किंवा फॉर दॅट मॅटर कुठंही करिअर करायचं म्हटल्यावर त्यांच्या फॅमिलीकडून पाहिजे तसं सपोर्ट मिळत नाही. तर तुम्ही अशा मुलींना कसं काय सांगून मोटिवेट कराल थोडंसं? सी व्हॉट आय फील इज, आपल्याकडे म्हणजे इंडियन कल्चरमध्ये असं एक बिंबवलं गेलंय मुलींच्या मनामध्ये की इफ यू आर अ वुमन यू हॅव टू फर्स्ट हँडल युअर फॅमिली, घरची कामं, स्वयंपाक हे सगळं करून मग सेकंड इज युअर करिअर. मी खूप उलटा विचार करते. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा माय फर्स्ट प्रायोरिटी इज माय करिअर, देन माय कुकिंग इज माय लास्ट थिंग ऍक्च्युली. First priority is work, then second priority is spending quality time with my family, and my last priority is cooking. पण बायकांनी स्वतःला घरच्या कामामध्ये इतकं गुंडाळून घेतलेलं आहे, त्यांना असं वाटतं की मी हे नाही केलं तर मला घरचे परमिशन नाही देणार ते करायला. सो मला असं वाटतं की ही जबाबदारी स्वतः ओढून घेतलेली आहे बायकांनी त्यांच्यावर. त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि डोंट गिव्ह यू, मला असं वाटतं लोक फॅमिलीवर फार डिपेंडेंट आहेत. लाईक इफ माय हजबंड इज गिव्हिंग मी परमिशन देन ओनली आय एम गोइंग फॉर द वर्क, देन ओनली आय विल बी मेकअप आर्टिस्ट. सो आय फील दे शुड नॉट कॉम्प्रोमाइज विथ देअर करिअर जस्ट बिकॉज फॅमिली इज नॉट सपोर्टिंग. आय थिंक दे शुड चेंज द फॅमिली, दे शुड compromise with their partners but not with their careers, because being independent is very important no matter how rich your parents are, how rich your husband is, but being independent is very very important for every woman. And for that matter काहीही गरज पडली म्हणजे सोडणं, घर सोडणं, नवरा सोडणं, whatever it takes, they should do it. But
not compromising with the career. Career. So And like people are very pressurized. फॅमिलीने परमिशन दिलीच पाहिजे. Hmm. And then there is one more point I feel that like मुली आजकालच्या they don't show dedication. Like they should show dedication. इतकं डेडिकेशन त्या कामासाठी दिलं पाहिजे की घरच्यांना दुसरा ऑप्शनच नाही राहिला पाहिजे. लाईक दे शुड सी की ओके हीच एवढी धडपड करते सो आय हॅव टू सपोर्ट हर. सो ते डेडिकेशन पण कुठेतरी मिळत नाही. त्यांचं असं असतं चला आज नाही उद्या करूया, उद्या नाही परवा का. फॉर लाईक प्रॅक्टिसच घ्या, आज नाही उद्या करूया. मग घरचे पण सिरियसली घेत नाहीत मेकअपला किंवा तुमच्या कुठल्याच याला. So they should be consistent and they should continuously keep doing hard work so family will automatically support them. okay, so if you can't change the guy is the mantra basically. Actually. Okay. So in this all career, what is your like biggest achievement? There are many actually. म्हणजे इतक्या वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी स्लोली अचीव्ह केल्या. फर्स्ट थिंग अचीवमेंट आमची ही होती की आम्ही दोघांनी म्हणजे मी अँड माय हजबंड वी लेफ्ट आवर IT जॉब अँड वी स्टार्टेड आवर बिझनेसेस. कोरेगाव पार्क आणि बानेर सारख्या ठिकाणी स्टुडिओ उभी करणे वॉज बिग अचीवमेंट. देन आय थिंक एव्हरीथिंग लाईक एव्हरी इट कुड बी मटेरियलिस्टिक बट हा घर गाडी स्टुडिओ एव्हरीथिंग वॉज अचीव्ड. सो these are the achievements. And with that we are spending good quality time family मध्ये. That is also one achievement. Right. So I was just gonna ask you, Ki, what is like the most expensive thing that you bought with the help of your career? I think that's my studio. Okay. So now I'm going to ask you a few quick questions. Just to make quickly answer there. So what is that one good experience and one bad experience that you would like to share with all of us? So there are so many bad experiences. There are so many good experiences. I mean, good experiences are like खूप जास्त आहेत, पण बॅड एक्सपिरियन्सेस सुद्धा मेकअप आर्टिस्टला खूप येतात. एक तर माझा इंस्टाग्रामवर खूप जास्त इश्यू झाला होता विच आय पोस्टेड. बट रिसेंटली इफ आय एम टेलिंग यू अबाउट गुड एक्सपिरियन्स आय थिंक इयरच्या स्टार्टिंगला वी मेट वन फॅमिली. लाईक माझी ब्राईड आता टाकली मी तिची पोस्ट तेजस्वी माडगुळकर. अँड इट वॉज बिग फॅट वेडिंग बट अमेझिंग फॅमिली. आणि जो एक्सपिरियन्स त्यांनी आम्हाला दिला, जो रिस्पेक्ट आम्हाला दिला, आय थिंक दॅट वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन. म्हणजे एवढे वर्ष मी काम करून सुद्धा दिस इज समथिंग आय विल ऑलवेज रिमेंबर. आणि अशा काही केसेस असतात जिथे यु नो पेमेंट नाही जरी लवकर मिळाले पण तो जो रिस्पेक्ट आपण घेऊन जातो घरी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय थिंक दॅट वॉज मेमोरेबल थिंग. आणि बॅड एक्सपिरियन्सेस तर खूप सारे. म्हणजे रिसेंटली आय मेट वन गर्ल लाईक आय कॅन से पापा की परी. तर ती मला अशी एकदम तोंडावर बोलली, वाय यू आस्किंग सो मेनी पर्सनल क्वेश्चन. सो आय टोल्ड हर बिकॉज वी आर गोइंग टू वर्क समोरासमोर 3 hours सो आय हॅव टू. नो आय डोंट लाईक इट. आय वॉज लाईक डूड. म्हणजे शी वॉज प्रिटेंडिंग की आमचं खूप मोठं वेडिंग आहे. सो आय हॅव सीन लॉट ऑफ बिग वेडिंग बट इट वॉज लाईक ओकेश वेडिंग फॉर मी. बट तिचं असं एकदम होतं की जणू की आम्ही इन्कम टॅक्स रेडी टाकणार आहे तिच्या घरी. So she was like, I don't like personal question. It's a very private wedding. I was like, okay, I've seen bigger wedding than this. So that was the rudest, I think, thing. But असे खूप लोक भेटतात जे रूड पण असतात. But चांगले खूप जास्त भेटतात. Like we have a lot of good memories. Okay. So one thing that you really love about your job and one thing that you hate about your job, what is that? I love everything about this job. Like every single makeup step is something, you know, मला खूप आवडते and I enjoy doing it. I forget everything when I'm doing makeup. So absolutely love everything. But one thing which I hate is, I guess, staircase. When I see staircase, I'm like, why I'm doing this? I think every makeup artist hates staircases. So yeah, staircase is something I really hate. Okay. So what makes Tejaswini different from all the other makeup artists? So I'm very friendly. You know that. And second, I work as per my client's requirement. Like I don't force them to do anything just because it is going to look good on my profile. I will not post the picture, that's one part, but I will not force my clients to do anything because it's bride's day and I don't want her to be uncomfortable. So that is one thing I've learned and I don't do that all. Okay. Yeah. So if you get married today, who would you book as your makeup artist? Amrit Kaur or Samaira Sandhu. Okay. I love them. Yeah. Good choice. And what are the 5 things that you want to tell your future clients? So, okay, मला वेळ लागेल याच्यासाठी थोडा. So first thing will be don't book me if you want heavy makeup. Okay. Second,
Second will be, I think brides need to work on their skin because it's important factor when we talk about makeup. You know, working like they can change their skin within like 3-4 months. Visit dermatologists, do Botox, filler, whatever it takes, but they need to work on their skin. Then third will be, I think brides should practice how to walk, how to pose, reels. All these things should be well prepared and rehearsed before the wedding because I've seen a lot of brides who are buying designer lehenga but don't know how to pose, don't know how to shoot the reel. So I think that's very important because you are not going to get this chance again. So it's very important to stand in front of mirror and pose and practice those reel moves. And किती झाले? 3. Fourth will be wait, I'm blank. Fourth will be if makeup artists are at your place at the time of breakfast, lunch, or maybe high tea, offer them breakfast, lunch, dinner, whatever, Right. because they are human beings and they need to have their meal on time. So please offer them. I've seen a lot of people, they get married in 5-star, but बोलायला त्यांना इतकं जीवावर येतं की खाली जाऊन तुम्ही जेवून घ्या बिकॉज इट्स पर प्लेट अँड आय हॅव सीन पीपल ज्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे पर प्लेट एवढे जास्त आहेत अँड देन वी वोंट बी एबल टू गिव्ह यू फूड सो आय थिंक दॅट वन थिंग शुड बी कन्सिडर इफ यू आर गेटिंग मॅरिड एट 5-star यू शुड अफोर्ड फूड फॉर एंटायर टीम Right, that's Yeah. true. and then fifth will be clear your payment before the wedding day. That's an important That's one. very important. Yes. So max number of brides तुम्ही किती केल्यात एका दिवसात? So I have done 5 brides in a day. Oh my God. आणि हे मी तेव्हा केलेलं आहे जेव्हा माझ्याकडे कोणी असिस्टंट नव्हती, फोटोग्राफर नव्हता. व्हिडिओज मी स्वतः काढायचे, फोटोज मी स्वतः काढायचे, हेअरस्टाईल मी स्वतः करायचे. सो आय हॅव डन 5 brides, पण एव्हरीवन वॉज पंक्च्युअल ऑन दॅट डे. या आणि कुठली एखादी फेवरेट ब्राईड किंवा वेडिंग जी आतापर्यंत तुम्हाला आठवते? देर आर सो मेनी वेडिंग्स लाईक इतके सारे मेमरीज आहेत चांगल्या वेडिंगचे. सो देर आर सो मेनी. एक अशी फेवरेट ब्राईड सांगता नाही येणार. पण खूप ब्राईड्स आहेत ज्या आजही माझ्याशी अगदी 1-on-1 बोलतात. म्हणजे आम्ही खूप वर्षांनी बोललो तरी वी टॉक लाईक वी आर फ्रेंड्स. इतके चांगले पर्सनल कनेक्शन आहेत की आय कॅन आस्क देम एनिथिंग, दे कॅन आस्क मी एनिथिंग. सो इतके चांगले रिलेशन्स डेव्हलप होतात यात. आय थिंक दॅट इज युअर USP बिकॉज यू आर व्हेरी स्वीट आणि तुम्ही समोरच्याला खूप कम्फर्टेबल. ब्राईड्स आर व्हेरी कम्फर्टेबल. येस लाईक आय कॅन अशोर दॅट. सो मॅम तुमच्या करिअर मधला असा एक कुठला टर्निंग पॉइंट होता जिकडून सगळं खूप एकदम छान सुरू झालं तुमचं? सो दॅट टर्निंग पॉइंट विल बी माझं जेव्हा पहिलं स्टुडिओ मी बाहेर चालू केलं बाणेर रोडवर. दॅट वॉज अ बिगेस्ट टर्निंग पॉइंट बिकॉज त्यानंतर प्रचंड काम वाढलं, त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढल्या आणि करिअरची ग्रोथ खूप फास्ट झाली. सो दॅट वॉज बिगेस्ट टर्निंग पॉइंट. सो हू डू यू थिंक इज युअर बिगेस्ट कॉम्पिटिशन राईट नाव? So I don't consider anyone as a competition because everyone is doing good work. Everyone have their own client base, and I've seen people coming and going in the industry for like last 12 years. So I don't consider anyone as a competition. Working every day and being consistent and staying loyal is very important. And there is no one can सो डू यू हॅव एनी फ्रेंड इन दिस मेकअप इंडस्ट्री जी की खूप चांगली जवळची आहे तुमच्या? ही और शी whosoever it is. Khushbu Ghodke is, I can say, my friend because she's a gem person and I think I connect with her on a different level. Like when we meet, we don't talk about makeup artists, we don't bitch about anyone. Like we talk about our life, we talk about our kids and everything. Like I genuinely enjoy being with her. ओके. सो काही क्लायंट्स असे असतात ज्यांचे खूप अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतात मेकअप कडून. मग तुम्ही अशा वेळेला त्यांना कसं हँडल करता? हो, काही लोकांचे असे असतात की आमची स्किन फ्लॉलेस दिसली पाहिजे, आमचे पिंपल्स नाही दिसले पाहिजेत किंवा खड्डे नाही दिसले पाहिजेत. सो आय डिरेक्टली टेल देम दॅट इट इज प्रॅक्टिकली नॉट गोइंग टू हॅपन. आय शो देम लॉट ऑफ रेफरन्स इमेजेस विच हेल्प देम टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली कसा मेकअप दिसणार आहे. काही ब्राईड्सचे मी रेफरन्स दाखवते जे मी केलेले आहेत. अँड इफ दे आर ओके विथ दॅट देन आय टेल देम टू बुक me and I always follow this procedure before the booking. So after booking there will be no issue, and even if they are not booking me, that's fine for me, but I'm not going to give any false promises just to get the booking. So I've said no to a lot of people who have this kind of unrealistic expectation. ओके. बिकॉज आजकाल खूप लोक एडिटेड फिल्टर वगैरे लावलेले फोटोज इंस्टाग्रामवर टाकतात. सो त्याच्यामुळे लोकांच्या एक्सपेक्टेशन्स खूप अनरिअलिस्टिक झालेल्या आहेत म्हणून हे प्रॉब्लेम्स. So yeah, there are criterias, I guess. There are people who are using filter and there are people who are using professional editing skills. Yes. And then they claim they are not using any filter. Yes. So yeah, that is happening. But it is very important to tell your clients before the booking. So before the booking only you need to be clear that this is not something I'm going to give you. So this is how your makeup will look. And if you're okay, then book me. Otherwise,
you can find your own options. ओके. सो मॅम तुमची फिटनेस जर्नी खूप चर्चेत आहे इंस्टाग्रामवर आणि बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल खूप अजून जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही खूप बिग लेवलवर ट्रान्सफॉर्मेशन तुमचं केलंय. Hmm. सो टेल अस सम टिप्स अबाउट इट. So बेसिकली यू हॅव सीन मी आधी सुद्धा एकदा फिटनेस जर्नी केली होती, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. आय अचीव्ह आयडियल वेट अँड देन आय गेन इट बॅक. सो मला रिअलाइज झालं एका पॉइंटला की मी काम तर कायमच करत राहील, बट इफ आय डोंट फोकस ऑन माय हेल्थ, आय थिंक काम सुद्धा काही दिवसांनी बंद होऊ शकतं. मला इतके हेल्थ इश्यूज झाले होते, नी पेन होतं, देन माझा बीपी हे होत होता, बीपी शूट होत होता, देन त्याच्यानंतर मला ब्रिदिंग इश्यूज होत होते. अँड दॅट्स वेन आय डिसाइडेड टू फोकस ऑन माय फिटनेस. अँड इट्स बीन नाव ऑलमोस्ट 2 years आता होतील. आय हॅव lost a lot, but I'm very focused now. I mean, if I'm not getting any day work, I'm into gym. I don't skip my gym at all. Okay. It's either my assignment or maybe my vacation or maybe periods. That's the only time I don't go. आळस आलाय म्हणून मी वर्कआउट करत नाही असं फार रेअरली मी करते. आय एम एव्हरी डे इन टू जिम. And every day I'm walking. If I have time, I'm walking. Because मला एक रिअलाइज झालंय की या फील्ड मध्ये you have to be fit. Because we are standing for longer time. बॅक पेन, शोल्डर पेन, माझं आधी सगळे इश्यूज होते, बट आता इव्हेंच्युअली मला काहीच इश्यू नाहीये. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आय थिंक एव्हरी मेकअप आर्टिस्ट शुड स्टार्ट डुईंग वर्कआउट, बिकॉज बॅक पेन अँड शोल्डर पेन तर डेफिनेटली वर्कआउटनेच कमी होतं. सो दॅट्स वाय आय स्टार्टेड अँड आय एम नेव्हर गोइंग टू स्टॉप इट, बिकॉज जी मिस्टेक मी एकदा केलेली आहे ती थर्ड टाइम मला नाही करायची आहे. सो या, दॅट्स फॉर शुअर की आय एम गोइंग टू कंटिन्यू डुईंग दिस. Okay, great. One makeup artist that you would want to still learn from in future. It's Nikki Makeup. Nikki Makeup Tutorials? No, not the tutorial one. There is another artist. I think she's from London, and I was trying to connect with her, but she just delivered a baby. It's Nikki Makeup. I love watching her videos, and I think her makeups are quite, her makeups are very Gen Z kind of makeup. I'm sure the coming generation is going to like this kind of makeups, very natural and raw kind of thing. So yeah, I would like to learn from her. So when Ahana grows up, would you like her to take over your business and handle all this? Of course, like we will definitely like it if she will take over. But I'm not sure like what's her choice. She's right now not into makeup at all. But yeah, like एवढं आम्ही कष्टाने जो holy nails and makeup सगळं उभं केलेलं आहे. So I would like definitely like to see her handling our business. Okay, great. Now next we are having a rapid fire round. It's a fun segment and you have to quickly answer whatever comes to your mind first, okay? So, one product that you can't do your makeup without. Concealer and lipstick. Okay. Yeah. Your favorite makeup or skincare brand? Makeup, Dior. Skincare? Ordinary and Cetaphil. Okay. What was your first makeup payment? It was 5,000 for 3 looks. Okay. One celebrity that you want to work with? I would love to work with Deepika. Oh. And mascara or lipstick? Lipstick. Airbrush or HD? HD. NARS or Dior? Dior. Your biggest competition? No one. London or Turkey? London. Salad or pizza? Pizza. Destination bride or studio bride? Destination. And what would you do if one day Instagram gets shut? I will be still working, I'm sure, because I was there when Instagram was not there. So yeah, I am sure that mouth publicity works best. One thing that you always have in your bag? Lipstick? Okay. Lipstick. And my phone. Yeah. Next segment is Never Have I Ever. Okay. So I will ask you questions and you have to answer me if you have or haven't done that thing. Okay. Charged more because client was rude. Never. Bitched about a makeup artist. So many times. Used a fake product. Never. Lied to cancel an order. Many times. Walked out of a venue without doing makeup because client was late. Yeah, but client was rude. Okay. Cheated on your diet. So many times. Fought with a client for payment. Yeah, many times. Forgot to carry an important product. So many times. Shouted on a relative of a bride. Not really. Okay. Did not like someone's makeup but still complimented it. I have. You have. Got late to the venue. Yeah, very few times, but Okay. So you were broke but you still purchased a makeup product.
Never. Never. I was never broke. Okay. Got depressed for not having work. Not really. Okay, that was very well answered, and we got really fun answers. So you have to rank these makeup artists, okay? So first is Leena Bhushan, second is Samaira Sandhu, Guneet Veerti, Amrit Kaur, and Meera Sakrani. Amrit, Samaira, Meera, Guneet, Leena. Okay. So now we have a Pune edition of ranking makeup artist. Okay. So there are a few makeup artists, you have to rank them, and they are from Pune. प्रतीक्षा थोरात, अभिषेक निंबाळकर, रोहिणी काकडे, महेंद्र धनावडे, सपना शरी. No, I'm not answering this because एकतर पुणे मेकअप आर्टिस्ट आर नॉट सो फ्रेंडली. आता एकमेकांशी somehow people have started talking and I don't want to answer this because I'm sure people are going to take this seriously and I don't want to spoil relations. Okay, fair enough. I'll skip this. Okay, fair enough. So next segment is like this, that you have to name the person who comes to your mind when I say following things, okay? It can be from your personal or professional life. So the one who needs a lot of editing apps. I think everyone is using editing. Like everyone is editing their pictures, like makeup artists. Even on personal level, people are editing their thighs and arms and everything. Right. The one who needs to hit the gym. The one who needs to work on their styling. The one who needs to work on their communication skills. I'm not going to answer this. Okay, the one person who's always late. Always late. Bryce? Okay, All the brides are late. all the better. The one you have crush on. Crush as in like I think fall in love with every actor. ज्याची पण मी series बघते or movie बघते and I have crush on lot of them. But Vicky Kaushal and Jaan are my absolute favorite. Oh, And I keep messaging them on Instagram. like a fangirl. Yeah. Okay. The one who needs to mind their own business. So I'm not going to answer. The one who has your back always, no matter what. I think in makeup industry it's Khushbu and in my personal life my husband. Okay. And that one Insta profile that you are currently crushing on. I think I'm just back from the vacation, so all the travelers profile are like on my list. Okay. I'm stalking all of them. Great. So what do you have to say about these kind of people जे फक्त रील्स बनवून त्यांनी स्वतःला हाईप केलंय and in reality the work is maybe not that great आणि फक्त maybe रील्सनी त्यांना मोठं केलंय असं झालंय. So what do you have to say about it? Yeah, see, म्हणजे मी त्यांना हे सुद्धा बघते की दे आर डुईंग मार्केटिंग ऑन अ व्हेरी गुड लेवल. सो मार्केटिंग स्ट्रॅटेजी इज रिअली गुड, बट दे विल नेव्हर गेट रिअल ब्राईड जे की मेकअप आर्टिस्ट, जे ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आहे, जे जेन्युइनली कामं करतात, त्यांचे क्लायंट्स कधी तिकडे जाणार नाही. सो फॉर एक्झाम्पल लाईक माय क्लायंट्स विल नेव्हर गो टू पीपल हु आर क्रिएटिंग रील वरती Dance and all डान्स that. and all. So they will never go to them. And त्यांचे क्लायंट कधी माझ्याकडे येणार नाही. They will never able to afford my charges and everything. So there is a difference and there will be always a difference between real star makeup artists and makeup artists who are doing bridal work for like longer time. And I feel there are so many artists जे की खूप प्रेशराईज पण होतात हे रील बघून, and they feel की आपण सुद्धा असं क्रिएट केलं पाहिजे काहीतरी जे व्हायरल होईल. But if you are targeting mass crowd, तुमचं क्लायंट बेस पण चेंज होतो. You get these kind of enquiries, and if you want to change your class, you should not do it, and you should not get pressurized with this real kind of things. Right. You should just focus on keep doing clean work and good work and staying loyal to your clients. Right. Yeah, class is different, I will say. Okay. Yeah. Very well said. So with that, we have come to an end of our very first episode, and thank you so much, ma'am. तुम्ही एवढं सगळं खूप ऑनेस्टली आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं. आय एम शुअर की माझ्या एवढंच व्ह्युअर्सला सुद्धा खूप मजा येईल टू गेट टू नो मोर अबाउट यू, अँड यू शेड सम लाईट ऑफ द रियालिटी ऑफ द मेकअप इंडस्ट्री. आणि ज्या काही अस्पायरिंग मेकअप आर्टिस्ट असणार आहे त्यांना हे बघून नक्कीच खूप काही शिकायला मिळेल. अँड थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. Thank you so much for inviting me, and I genuinely had a very good time here. Yes. Like, it was fun. Yeah, and we have this little small gift for you Thank as a token of love. Thank you so I much. hope you like all the products. Oh, it's handmade? Yeah, it's Nice. handmade products. It's by Rene Cosmetics. Okay. It's handmade with love exclusively for you. Thank you.
So one last thing which you want to tell our viewers. So I would like to tell all the makeup artists that keep hustling, keep working hard, and don't give up. Yeah, that's it. Okay, short झालं का फार? सुपर एक्साइटेड मी तिकडे बघितलं. हा ठीक आहे. Good. It was सॉरी मी थांबले बट आय नो थांब होता. So